हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा भाग हा ट्रॅडिशनल ट्रेजर आहे. आमच्या तळकोकण किंवा गोवा भागामध्ये गणेश चतुर्थीची पूजा कशी केली जाते ते इथे सांगत आहे. स्थान परत्वे रीत वेगवेगळी असली तरी भक्तिभाव मात्र तोच आहे. गणपतीच्या आरासीमध्ये माटी बांधणं हा गोवा आणि कोकण भागामध्ये असलेला एक खास प्रकार आहे. लाकडी चौकोनी बांधणीमध्ये उभ्या आडव्या लाकडांमुळे तयार झालेली चौकटच्या डिझाईनसारखी ही माटी खालच्या बाजूला त्याला हुक असतात आणि ज्याला हे सर्व मातीचं सामान असतं ते अडकवलेलं असतं. ही एक प्रकारच्या रानवनस्पती, रानफुलं, रानफळं या टाईपच्या वनस्पती असतात, ज्या आदल्या दिवशी विकायला भरपूर प्रमाणात येतात. त्यातूनच हे मातीचं सामान आणलं जातं आणि ह्या माती अशा प्रकारे ही सगळी बांधून गच्च अशी भरलेली छान तयार केली जाते. तर हे सामान ह्या गणपतीसाठी आवश्यक असतं. माती झाल्यानंतर दुसरं म्हणजे तर तयारीमध्ये 2 हे उतरलेले नारळ लागतात, ज्यांना जमिनीवरती टाकलेलं नाही असे नारळ झाडावरून हातात धरून ते खाली आणले जातात. तर हे नारळ सोललेले नाही आहेत, अखंड आहेत आणि हे असेच पूजेसाठी वापरले जातात. त्यानंतर बाकी तयारीमध्ये हळद, कुंकू, अबीर, बुक्का, गुलाल, तांदूळ, गंध, फुले, विडे, दुर्वा, तुळशी, बेल, 2 समया, वाती आणि तेल घातलेल्या, फुलवाती असलेले 2 निरंजनं, उदबत्तीचे घर, कापूर ओवाळण्यासाठी वाती, वस्त्र, स्वच्छ घासलेली पूजेची भांडी तयार असावीत. त्याचबरोबर ही गौरी किंवा पार्वतीचं रूप म्हणून सुद्धा हे एक तयारी आपण करत असतो. याच्यामध्ये ही पिवळी फुलं आहेत ती हरणा म्हणून आहेत. त्यासोबतच तेरडा घेतला जातो, हळदीचं पान घेतलं जातं आणि बांबूचं बारीकसं पान याच्यामध्ये घेतलं जातं. अशा 4 वस्तू ह्या एकत्र करून त्या केळीच्या पानामध्ये बांधून त्याची एक असा बुकेसारखं तयार करतात आणि त्याच्यावरती ते गौरीचं जो फोटो असतो ते चित्र त्याच्यासमोर लावलेलं असतं. हे तुम्ही घरी तयार करू शकता किंवा बाजारातून डायरेक्ट विकतही आणू शकता. आता या गौरीच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला मंगळसूत्र घालायचं आहे. हे घातल्यानंतर ही देवी तिथं पूजेसाठी ठेवण्यासाठी तयार असेल. कोकणामध्ये गणपतीसोबतच महादेव आणि पार्वती यांचंसुद्धा पूजन केलं जातं गणेश चतुर्थीला. त्यासाठीची ही सगळी तयारी आहे. गौरी आणतात ती वेगळी त्या दिवशी येतेच. आता जिथे आपल्याला गणपती बसवायचा आहे तिथला सगळा भाग आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती छान असं कापड घातलेलं आहे. वरती चौरंग ठेवायचा आहे. गणपतीसाठी 21 खाऊची पानं आणि 1 सुपारी असा विडा ठेवला जातो आणि बाकीचे विडे 2 पानं आणि 1 सुपारी अशा पद्धतीनं ठेवले जातात. एक महादेवासमोर ठेवला जातो, एक गणेशपूजेचा विडा असतो आणि एक देवीचा असतो. आता चौरंगाखाली 1 पान केळीचं ठेवलं आहे आणि दुसरं साईडला ठेवलेलं आहे. या पानावरती पार्वतीचं स्वरूप म्हणून जो आपण फुलं आणि पानं घेतली होती ती ठेवलेली आहेत आणि त्यासमोर एक तांदळाच्या राशीवरती नारळ ठेवलेला आहे. गणपतीच्या चौरंगाखाली सुद्धा एक नारळ ठेवलेला आहे आणि तांदळाच्या राशीवरती तो ठेवलेला आहे. त्याला आपण महादेव म्हणून पूजणार आहोत. हे तांदूळ साधारण 1 शेर या प्रमाणात घेतलेले आहेत. आता यानंतर पूर्ण आरास केलेली आहे. समोर कापड लावलेलं आहे आणि त्याच्यावरती गणपती ठेवलेला आहे. ही गणेशपूजेची तयारी आहे. प्रत्येक पिढ्यावरती 1-1 रुपयाचं कॉईनसुद्धा ठेवायचं आहे. ही जी गणेशपूजेची तांदूळ आणि नारळ आहे ते भटजी घेऊन जात असतात. हा एक 21 पानांचा विडा आहे, तो आपण नंतर गणपतीजवळ ठेवणार आहोत. गणपतीच्या पुढे ठेवण्यासाठी काही फळं ठेवलेली आहेत. संपूर्ण सर्व अरेंजमेंट झाल्यानंतर आपण इथे रांगोळी काढायची आहे. गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण दक्षिणा तर देतोच भटजींना,
पण त्यासोबत दानही घडावं यासाठी आपण गणेश पूजेसाठी जे सामान घेतलेलं असतं ते आपण भटजींना देऊन टाकतो. आता पत्रीमध्ये आवश्यक असलेली म्हणजे दुर्वा, बेल आणि तुळस. इथे वस्त्र घेतलेली आहेत कापसाची, कलर असलेली म्हणजे कुंकू लावलेली आणि सफेद असलेली. सफेद वस्त्र हे महादेवासाठी लागतं. त्यासोबतच 2 जानवीसुद्धा लागतात, एक गणपतीसाठी आणि एक महादेवासाठी. गंध, हळद, कुंकू, तांदूळ हे सर्व पूजेचं सामान हाताशी रेडी ठेवावं. आता भटजींनी येऊन इथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. देवीची, महादेवाची आणि गणपतीची पूजा संपन्न झालेली आहे. पूजेनंतर इथं नैवेद्य ठेवायचं आहे. मोदक असले तरी चालतील. त्यासोबत तीर्थ म्हणून दूध किंवा पंचामृत ठेवायचं आहे, जे पूजेसाठी पण वापरलं जातं आणि पूजा झाल्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटलं जातं. गणपतीला गंध, फुले, तुळशी, दुर्वा सर्व अर्पण करून ही पूजा आता पूर्ण झालेली आहे. त्यानंतर देवाची आरती केली जाते आणि प्रसाद भक्षण केला जातो. इथे खाली ठेवलेला जो महादेव आहे त्याचीसुद्धा पूजा झालेली आहे. त्याच्यावरती जानवं आणि सफेद वस्त्र, सफेद फूल हे देवाला ठेवलेलं आहे. विडासुद्धा ठेवलेला आहे. गणपतीला नैवेद्य दाखवताना 5 पानं केली जातात. एक महादेव, एक देवीचं, एक गणपतीचं, 2 कुलदेवतेची, एक उंदराचं आणि 7 छोटी पानं वाडीची, म्हणजे आपले पितर आणि बाकी जे प्राणी जगामध्ये आहेत ते अग्नी यांच्यासाठीची 7 पानं छोटी छोटी ठेवली जातात. हा संपूर्ण नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य ज्याचा त्याला दिला जातो. म्हणजे उंदराचं पान बाहेर नेऊन ठेवलं जातं, वाडी घातली जाते पत्र्यावरती किंवा उंच ठिकाणी, पक्षी खाऊन जातील असे. कुत्र्याचं पान दिलं जातं, अग्नीचं पान चुलीपुढे ठेवलं जातं आणि देवाचे 5 नैवेद्य आहेत ते घरातले लोक स्वतः खातात. नैवेद्यामध्ये उकडीच्या मोदकाचा मान मात्र पहिला असतो. ते मोदकाची रेसिपीसुद्धा या चॅनलवरती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.